रायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, सकल सुखाचा ताग करून साधीचे तो योग पडले असते. कैसी करावी याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष. काय लिहावे तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे. त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू पसू पानिपत पुन्हा लिहाया मुचे भारत व्यास वाल्मिकी येतील धावत. महामंत्र आहे नव्हे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळे म्लेंच बाधा. धुरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. पुढे असं इथे एक मध्ये ओळ होऊ शकते, इकडं सारखं असेल बसा मध्ये. हां, 4 ओळी होतात. आपण काल विचार करीत होतो सुरतेचा. काल थोडंसं बरेच जण नव्हते, म्हणजे काल ग्रहणामुळं अनेक जण झोपले. उशीर झाला, साहजिक आहे. 2 स्नानं, ग्रहण लागल्याचं, ग्रहण सुटल्याचं. त्यामुळं कालचा थोडासा जो काही विचार व्यक्त केला विस्तारानं ग्रहणाच्या बाबतीतला आणि सुरतेच्या बाबतीतला, तो थोडक्यात सांगून घेतो, म्हणजे लक्षात राहील, म्हणजे तुमची लाईन सातत्य राहील. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचं पारिपत्य केलं. शाहिस्तेखान निघून गेला आणि एक वेगळा विचार सुरू केला. कोणचा? 3 वर्ष शाहिस्तेखान इथं राहिला, स्वराज्याची नासाडी केली, घराघरातलं वैभव लुटून नेलं, धन संपदा किंवा सगळं गोष्टी लुटून नेल्या. पंख्याचं बटन बंद कर, आवाज झाला हे वरती 1 नंबर. बस त्यात आवाज खटखट होतो, सगळ्याला आवाजाचा डिस्टर्ब होतो. तर स्वराज्याची जी काही नासाडी झाली, ही नासाडी भरून काढली पाहिजे. झालेलं नुकसान आपल्याला लोकाला स्वस्त आलं पाहिजे. स्वराज्याचं झालेलं नुकसान भरून काढलं पाहिजे. यासाठी काय करावं हा विचार शिवाजी महाराजांच्या डोक्यात सुरू झाला. आणि त्यासाठी शिवाजी महाराजांनी आपला गुप्तहेर बहिर्जी नाईक याला कामगिरी सांगितली. कुठली कामगिरी सांगितली? तर सुरत हे धनाढ्य शहर आहे, औरंगजेबाचं धनाढ्य शहर आहे, आणि या शहराची बेत्तम बातमी काढायला बहिर्जी रवाना झाला. दसरा झाला की बहिर्जी तिकडे गेला, किंबहुना दसऱ्याच्या आधीसुद्धा गेला असेल, माहीत नाही, पण नवीन कामगिरी म्हणजे दसरा अशा अर्थानं तो विचार आहे. आणि दुसरं असं, बहिर्जी तिकडे गेला, त्यानं बातम्या काढल्या, हा पुढचा भाग. पण सुरत कशी आहे याचंही वर्णन आपण आज करणार आहोत. पण काल ग्रहण होतं आणि ग्रहणाच्या विषयानं शिवाजी महाराजांच्या चरित्रात 4 ग्रहणाचे उल्लेख आपल्याला वाचायला मिळतात. चरित्रात म्हणा किंबहुना त्या काळात सगळ्या. ग्रहण म्हणजे काय? आपल्याला ग्रहण माहिती आहे, राहू आणि केतू सूर्याला आणि चंद्राला ग्रस्तित करतात, खातात, अशी आपली जुनी संकल्पना आहे. पण प्रत्यक्षात ग्रहण म्हणजे काय हेही आपल्याला माहीत आहे. त्याच्या वेळा आपल्या इतक्या आधुनिक तंत्राला सुद्धा शार्प काढता येत नाही. कोणत्या गावात किती वाजता लागतं, किती वाजता सुटतं, हे आपले ज्योतिषी पंचांगात आधीच सांगतात. आता नव्या तंत्रानं अजून काही गोष्टी येत आहेत. वर्षानुवर्ष, शतकानुशतकं, नव्हे हजारो वर्ष आपल्याला या ग्रहणाचं ज्ञान आहे. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे ग्रहणाचे 2 प्रकार आपल्याला माहीत आहेत. त्यामध्ये पुन्हा खग्रास ग्रहण आणि खंडग्रास ग्रहण असे 2 भाग आहेत. एक कंकणाकृती ग्रहण असतं, ते सूर्याच्या बाबतीत असतं, चंद्राच्या बाबतीत नसतं. चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आला की सूर्यग्रहण होतं, आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडली की चंद्रग्रहण होतं. पौर्णिमेला चंद्रग्रहण असतं आणि अमावस्येला सूर्यग्रहण असतं. हा साधारण सगळ्याला माहीत असणारा भाग आहे. त्याप्रमाणे ही ग्रहणं येतात जातात, पण ही ग्रहणं आपल्या हिशोबात पुण्यपर्वणी आहे. इतर धर्मात या ग्रहणाच्या बद्दलचे विचार काय आहेत त्यांना माहीतही नाहीत, ग्रहण काय असतं आणि काय नाही. महाभारत काळात ग्रहणाचा उल्लेख आपल्याला मिळतो. त्याचा साधारण युद्धभूमीवरती युद्ध चालू असताना भगवान श्रीकृष्णाने जयद्रथाला मारण्यासाठी आपल्याकडं सुदर्शन चक्र सूर्याच्या आड घातलं असं सांगतात. आता यातली सत्यता असत्यता, इतिहास, अभ्यास हा विशेष त्यांनी करायचा भाग आहे. पण त्यावेळेस सूर्याच्या आड सुदर्शन चक्र घातलं म्हणण्यापेक्षा ग्रहण होतं, त्याची कल्पना भगवान श्रीकृष्णाला होती. हा सूर्यन, हा जयद्रथ, हेच भगवान श्रीकृष्णाने करून घेतलेला आहे. ते सूर्यबिंब मोकळं झालं की जयद्रथ समोरासमोर आला.
सूर्यबिंबावरती दुसरी सावली आल्यामुळं युद्धभूमीवर अंधार पडला, संध्याकाळ झाली असं वाटलं. ग्रहणाच्या काळात खग्रास सूर्यग्रहण जेव्हा असतं तेव्हा सगळ्या पशुपक्ष्यांना खग्रास ग्रहण लागल्यावर त्यांना कळत नाही काय झालंय. माणसाला कळतंय, त्यांना कळत नाही. त्यांना वाटतं सूर्यास्त झाला आणि ते किलबिल किलबिल करायला सुरुवात होते. म्हणजे ते खग्रास असतं. म्हणजे ह्याची कल्पना आपल्याला महाभारत काळापासून ग्रहण केव्हा लागतं केव्हा सुटतं याचं ज्ञान आहे. भगवान श्रीकृष्णाला ते ज्ञान आहे. युद्धभूमीवरच्या सगळ्यालाच ते आहे असं नाही. मग हे ज्ञान परंपरेनं चालत आलंय. त्याचे शिवाजी महाराजांच्या काळातही उल्लेख आहेत. याचा विचारानं आपण बोलतोय. पहिलं ग्रहण शिवाजी महाराजांच्या विषयानं माहीत असलेलं ते म्हणजे शहाजीराजांनी हत्तीची तुळा केली. मुरार जगदेव नावाचा सरदार आदिलशहाचा होता. यांनी आपलं श्वेतकुष्ठ जाण्यासाठी काही नवस केला संगमेश्वर महादेवाला. तिथं त्या महादेवाच्या दारात राहणाऱ्या संन्याशांनी त्याला काही उपाय दिले. त्यातून बरा झाला म्हणून त्यासाठी त्याने महादेवाचं मंदिर पुन्हा बांधलं. संगमेश्वर महादेव. गावाचं नाव नागरगाव. आणि या गावामध्ये तुळादान केलं विविध प्रकाराने. स्वतःची सोन्यानं, चांदीनं, लोण्यानं, लोखंडानं, कापसानं किंवा धान्याने, गहू, साखर, गूळ अजून काही असतील ते पदार्थ यानेही तुळा केल्या आणि दानं दिली. त्यात हत्ती दान दिला, घोडा दान दिला, गाय दान दिली, भूमी दान दिली, सोनं दिलं, बाकी या सगळ्या वस्तू तुळेच्याही दान दिल्या. पण यामध्ये त्याने हत्तीची तुळा केली. म्हणजे आपल्याला माहीत असणारा विषय तो इथे येतो. शहाजीराजांच्या या गोष्टीमुळे आपल्याला ते कळतं. हत्तीची तुळा केली. भाद्रपद अमावस्येच्या दिवशी हे ग्रहण होतं, म्हणजे सूर्यग्रहण होतं. हत्तीची तुळा कशी करायची हा बादशाही आदिलशाहीतला वजीर असणाऱ्या आपल्या मुरार जगदेवाला निर्माण झालेला प्रश्न आहे. हत्ती कसा काट्यात घालायचा? सोनं इकडं काट्यात घालता येतं, इकडं दुसऱ्या पारड्यात वजन ठेवता येतं, मोजता येतं, चांदी मोजता येईल, बाकी माणूस मोजता येईल, अजून काय. हत्ती कसा मोजणार, काट्यात कसा घालणार? आणि तो प्रश्न शहाजीराजांनी सोडवला. शहाजीराजांनी नाव नाद्यात घातली, हत्ती त्याच्यात घातला, नाव जिथपर्यंत बुडली तिथपर्यंत खूण केली, बाहेर हत्ती काढवला आणि हत्ती बाहेर काढल्यानंतर नावेत सोनं भरलं. बरोबर नाव जिथपर्यंत खुणेपर्यंत खाली जाते तिथपर्यंत सोनं भरलं आणि ते सोनं दान दिलं. म्हणजे हे झालं ग्रहण पहिलं. तुळादान केलं म्हणून या गावाचं नाव पडलं तुळापूर. पुढे संभाजी महाराजांचा विषय याच तुळापूरच्या संदर्भाने येतो. संभाजी महाराजांचा अंत जिथं झाला त्या अर्थानं हा विषय आहे. हे तुळापूर दुसरं ग्रहण आहे. ते शिवाजी महाराजांनी पौष अमावस्येच्या दिवशी आईसाहेबांची तुळा केली, जिजाऊसाहेबांची तुळा केली. ते महाबळेश्वराच्या क्षेत्रात तुळा केली, सोन्याने तुळा केली. त्या दिवशी ग्रहण होतं. ग्रहण आहे म्हणून शिवाजी महाराजांनी तुळा केली. म्हणजे ग्रहणात दानं करावीत हे जे धर्मानं सांगितलेलं आहे ते शिवाजी महाराज पाळतायत किंवा त्याप्रमाणे वागतायत. म्हणजे शिवाजी महाराज धर्मशील आहेत. आईसाहेबांच्या बरोबर सोनोपंत डबिरांची ही तुळा केली. आपल्याकडे असणारे कारभारी जे आहेत त्यांचीही त्यांनी तुळा केली. या गोपाळ काका इथं जागा आहे. शिवाजी महाराजांनी ग्रहणाचा दुसरा उल्लेख सापडणारा हा विषय आहे. तिसरा ग्रहणाचा विषय आहे तो शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या आधी आहे. आणि इंग्रज वकील शिवाजी महाराजांना भेटायला रायगडाकडे आले. त्यावेळी रायगडावर शिवाजी महाराज नव्हते. शिवाजी महाराज कुठे गेलेत, भेटीची अपेक्षा आहे, मग तोपर्यंत थांबा. महाराज समुद्र स्नानाला गेलेले आहे, ग्रहणाची पर्वणी म्हणून महाराज बाहेर गेलेत असं त्यांना सांगितलं. म्हणजे शिवाजी महाराज ग्रहणासाठी स्नानाला जातात, ग्रहणात दान करतात. हाही तिसरा विषय आला. चौथं ग्रहण जे आहे ते शिवाजी महाराजांच्या अंतकाळाच्या थोडंसं आधी होऊन गेलंय. सूर्यग्रहण झालं आणि त्यानंतर मात्र शिवाजी महाराज गेले. म्हणजे हे 4 ग्रहण आपल्याला माहीत असावीत म्हणून सांगितलं. ग्रहणात दानं करावीत, ग्रहणात स्नान करावं, पुण्यकारक काम करावं, भजन करावं, कीर्तन करावं, जप करावा, देवाचं पूजा करावी, श्राद्ध करावीत, तर्पण करावीत असं धर्मशास्त्र सांगतं. आपण यातले बहुतेक जे जे शक्य आहे ते केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण भजन केलं कालच्या ग्रहणा दिवशी, आपण नगर परिक्रमा केली, हे पुण्यकर्म आहे. क्षेत्राला परिक्रमा करणं हे चांगली गोष्ट आहे. भगवंताचं दर्शन घेतलं, एकदा नव्हे 2दा घेतलं, बरोबर आहे का नाही? आणि नंतर ग्रहणाच्या मोक्षानंतर नदीला जाऊन स्नान केलं. ग्रहणात 2दा स्नान करायचं असतं. पहिलं स्नान जे आहे ते ग्रहण लागल्या आणि दुसरं जे आहे ते ग्रहण सुटल्यावरचं स्नान आहे ते स्वतःचं आहे, म्हणजे स्वार्थाचं आहे. आणि लागल्यावरचं स्नान आहे ते धर्माचं आहे. कारण ग्रहण सुटल्याशिवाय अन्नभक्षण चालत नाही. म्हणून सुटल्यानंतरचं स्नान आणि लागल्यानंतरचं स्नान हे दोन्ही आपल्याकडे सांगितले. आता ज्याला सोयी नाही, ज्याला सोचतं आहे
सगळ्याला दोनदा आंघोळ सोसत नाही, कित्येकाला एकदाही आंघोळ सोसताना डोक्यावरनं पाणी सोसत नाही. प्रत्येकाची प्रकृती आहे, आपापल्या प्रकृतीनं माणसाने वागावं. आणि धर्मशास्त्रात त्याला शैथिल्य पण आहे. ग्रहणाचे वेद कुणी पाळावेत, ग्रहण काळाचे निर्णय कुणी पाळावेत. आजारी म्हणजे रुग्ण, लहान मुलं, गर्भवती यांना त्यातून मुभा असते, सूट असते, सवलत असते. हा असा सगळा विचार ग्रहणाचा झाला. ग्रहणानंतर जानवं बदलायचं असतं. ग्रहणावरून गेलं, ग्रहण जानवं म्हणजे ते जानवं त्यानंतर दुसऱ्या दिवशी बदलायचं. बहुतेकांनी काल सगळ्यांनी बदललं आहे, नसलं बदल तर आज बदला. आता नुसतं पहिलं जे जानवं आहे त्याच्याऐवजी दुसरं धारण करायचं आणि मग पहिलं काढायचं, बरं का. नाही तर पहिलं काढून टाकताना नवं घालताल, तसं नाही करायचं. पहिलं असताना दुसरं घालायचं आणि पहिलं जे आहे ते काढून टाकायचं. त्याचाही विचार मागं जानव्याच्या बाबतीत आपण सांगितलेला आहे. आणि मग शिवाजी महाराजांचं लक्ष जे आहे हे ग्रहणाच्या विषयानं सगळा विषय संपून झाल्यावर स्वराज्याला लागलेलं शाहिस्तेखानाचं ग्रहण परतलं. ग्रहण काळाची साधना या स्वराज्याची झाली, पण फेड भरपाई कशी व्हायची म्हणून शिवाजी महाराजांचं लक्ष सुरतेकडे गेलेलं आहे. सुरत ही लुटलीच पाहिजे. शिवाजी महाराजांनी सुरतेकडे का लक्ष दिलं याची कारण जेव्हा विचार करू तेव्हा ते सगळं सांगू. पण सुरत कुठं आहे? स्वराज्यापासून 150 कोस उत्तरेला सुरतेचं स्थान आहे. 150 कोस, 150 कोस म्हणजे 150 मैल म्हणजे 300 कोस आणि 4000 हाताचा 1 कोस असतो. एवढं लांब अंतर आहे. 500 किलोमीटर पुण्यापासून. आणि पुण्यापासून ते सुरतेपर्यंत सगळी मोगली सत्ता आहे. कारण पुण्यात शाहिस्तेखानानं ताबा केला आहे. फक्त राजगड, सिंहगड काही किल्ले आपल्यात आहेत, पण पुणे मात्र मोगलात आहेत. पण तिथंपासून तिथपर्यंत जायचं आणि सगळी योजना करायची हे नियोजन शिवाजी महाराजांचं आहे. म्हणजे फार अवघड, खडतर, अत्यंत नियोजनपूर्व काम आहे. सुरत लुटायची शिवाजी महाराजांनी ठरवलं. त्यासाठी आपला हेर तिथं पाठवला. पण सुरत लुटण्यासाठीची गरज काय? अर्ज, विनंत्या, विनवण्या करून जे मिळत नाही ते लुटून हिसकावून घ्यावं लागतं. स्वातंत्र्य अशा अर्थाने मिळत नसतं. किंवा शत्रूला तुम्ही आमचं धन लुटून नेलं आहे ते परत द्या असं म्हणून शत्रू कधी देत नसतो. त्यासाठी संघर्ष करावा लागतो, संघर्ष करावं लागतं, युद्ध करावं लागतं, रक्ताचं पाणी करावं लागतं किंवा प्राणाच्या आहुती द्यावी लागतात. त्यासाठी सगळ्या समष्टीचं कल्याण होत नाही आणि त्यासाठी शिवाजी महाराज कटिबद्ध आहेत. कवी गोविंद नावाचे एक कवी महाराष्ट्रात होऊन गेले. हे सावरकरांचे सहकारी होते. त्यांनी या विषयानं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय करावं लागतं काव्य लिहून ठेवलेलं आहे. रणावीर्ण स्वातंत्र्य कोणा मिळाले, घनश्याम श्रीराम का मूढ होता, करा या सुमता महिदास्य मुक्ता, वृथा का तयाने तदा युद्ध केले, रणावीर्ण स्वातंत्र्य कोणा मिळाले. भगवान श्रीराम काय मूढ होते काय? आपली पत्नी सोडवण्यासाठी सकल भूमी रावणाच्या चंगुलात अडकली, तिच्यावर रावणाचे अत्याचार चालू आहेत, ती मुक्त करण्यासाठी भगवान रामाने रणावरती संघर्ष केला, रणांगणावर युद्ध केलं. म्हणजे हे मिळालं ते काही बिना रणाचं मिळत नाही, मिळालं नाही. म्हणून रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. किती धाडिले अर्ज त्या भेकडांनी, ब्रहू प्रार्थिले शत्रू भिक्षेकऱ्यांनी, तदी काय तद्राज्य झोळीत आले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. झोळी पसरून स्वातंत्र्य मिळत नसतं, अर्ज विनवण्या करून मिळत नसतं. काल त्या विषयानं खूप विचार झाला, फक्त थोडक्यात मी गतीनं चाललोय. त्यामुळे आज तुम्ही मिळविला कसा राष्ट्रमोक्ष, विचारा असे ग्रीक लोकासमक्ष, न युद्धाविना मार्ग मोक्षा मिळाले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. ग्रीसला स्वातंत्र्य कसं मिळालं? अर्ज केले, विनंत्या केल्यानं मिळालं असं नाही. ग्रीसला स्वतःच्या देशाचं स्वातंत्र्य प्राप्तीसाठी युद्ध करावं लागलं. बरं, ग्रीसलाच नाही, बाकी सगळ्यांना नाही. खलांच्या बलांच्या धरुनी भयाला प्रतिकार मोठा स्विसांनीही केला. स्विस बँक आपल्याला माहीत असते, तो स्वित्झर्लंड. त्या स्वित्झर्लंडनी आपल्या स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला. झणीते सुसंग्राम यज्ञा निघाले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. करावा परांचा वृथा प्राणनाश, अशी होती का हौस श्री शिवास. स्वतःच्या लोकांचा आणि इतरांचा विनाकारण प्राणहत्या करावी अशी काही शिवाजी महाराजांची इच्छा होती काय? पण त्यासाठी शिवाजी महाराजांनी रणांगणात युद्ध केलं. ते कशासाठी केलं? स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी केलं. किती बंधूचे रक्तबिंदू गळाले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. तशा स्थापुनी गुप्त संस्था सुवेळी, रणी झुंजले वीर शाली इटाली. इटली ही पारतंत्र्यात होता.
इटलीलाही स्वतःचं राज्य संपादन करण्यासाठी युद्ध करावं लागलं. तिला हाक मारीत मांगल्य आले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या दृष्टीनं लिहिलेलं गीत आहे. त्यामुळं इटली किंवा अन्य देशांचा सगळ्यांचा उल्लेख केला आहे, शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे. पण त्यातला महत्त्वाचा विषय कोणचा आहे तो शेवटच्या चरणात आहे. अहो तेच केले अमेरिकनांनी, दिली देश दास्या गचांडी लढवणे, तदा दास्य ते पूर्वभागी पळाले. दास्यत्व ते निघून गेलं. पूर्वभागी म्हणजे अमेरिकेच्या पूर्वेला. अमेरिका हे इंग्लंडचं वसाहतीचं राज्य होतं आणि इंग्लंडचं त्यांच्यावर राज्य होतं. ते राज्य ढकलून परतून काढण्यासाठी अमेरिकेने युद्ध केलं. हे युद्ध करण्यासाठी म्हणजे किंवा हे जिंकण्यासाठी महासंघर्ष झाला. त्यात त्यांना मिळालं. रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा, स्वराज्य इच्छुने पाहिजे युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. ज्यांना स्वराज्य पाहिजे, स्वराज्य पाहिजे, त्यांना युद्धच करावं लागतं. त्यामुळं तुम्ही युद्ध करा, हा त्यातला संदेश आहे त्यावेळेसचा. शिवाजी महाराजांच्या बाबतीत तेच आपण या संदेशातही तेच आधी नमूद केलंय. शिवाजी महाराजांच्या बाबतीत ते करण्यासाठी शत्रूकडून मिळालेलं जे काही आहे ते सहजासहजी प्राप्त होत नसतं. स्वराज्याची लूट त्यांनी केली, ती भरपाई करून घ्यायची आहे. मुठीनं नको आहे, टनाटनाने नको आहे. केवळ आमचं नुकसान झालं तेवढंच भरून काढायचं. आणि म्हणून शिवाजी महाराज प्रयत्नशील आहे. सुरतेत शिवाजी महाराजांनी दूत पाठवला. दूत म्हणजे हेर पाठवला आणि हा सुरतेत गेला. सुरत कशी आहे? जशी रावणाची लंका, तो श्रीलंकाच आहे सुरत म्हणजे. सुरत फार विशाल आहे. यावेळी सुरतेचा विस्तार इतका प्रचंड आहे. केवढा मोठा आहे? 4 मैलाचं शहर आहे हे, एवढं मोठं आहे. सुरतेची लोकसंख्या यावेळी सुमारे 2 लाखाची आहे. पंढरपूरची लोकसंख्या 1,20,000 आहे. त्यावेळेस 300 वर्षापूर्वी सुरतेची लोकसंख्या 2 लाखाची आहे. एवढ्यानं थांबत नाही. म्हणजे सुरत 2 लाखाचे एवढ्यानं थांबत नाही. का म्हणलं मी? ज्यावेळी पुण्याची लोकसंख्या शाहिस्तेखानाचा छापा घातला त्यावेळी आपण विचार केला तेव्हा सुमारे 3 ते 4 हजार लोकांची लोकवस्ती होती. त्यावेळी सुरत 2 लाखाची आहे. म्हणजे केवढी सुरत असेल? सुरत साधा नाही आहे. सुरतेचा विस्तार फार मोठा आहे. सुरत फार विलक्षण आहे. जदुनाथ सरकारांनी लिहिलेल्या सुरतेचं काही वर्णन आहे. त्यात त्यांनी लिहिलंय, सुरत शहर सुमारे 4 मैलामध्ये वसलेलं आहे. म्हणजे 4 चौरस मैलाचं स्क्वेअर मैल असं म्हणतो ना आपण, तसं आहे. त्यात कित्येक बागा आणि बगीचे आहेत. खुल्या जागाही भरपूर आहेत. सुमारे 2 लाख लोक इथे राहतात. रस्ते अरुंद आणि गल्लीबोळाचे आहेत. श्रीमंताची घरं नदीच्या किनाऱ्याजवळ आहेत. ती उत्तम प्रकारे बांधलेली आहेत. 2 मजली 3 मजली घरं आहेत. शहरात मात्र गरिबांच्या झोपड्या आहेत. प्रत्यक्ष गावात मात्र सर्वसामान्य लोक राहतात, त्यांचे झोपडे आहेत. ती विटांची बांधकामं केलेली आहेत. भिंती लाकडाच्या फळ्याने आणि बांबूने बांधलेल्या आहेत. साधी घरं जुन्या काळात आपल्या घरात आताही शेतातल्या वस्तीची घरं असतात का नाही, तशी साधी आहेत. जमिनी मातीच्या आहेत. गावात बहुतांश भागात रस्त्यावर क्वचित 2 किंवा 3 मजली घरं आहेत. संपूर्ण गावाला ना कृत्रिम प्रकारे न नैसर्गिक प्रकारे संरक्षण आहे. जदुनाथ सरकारने लिहिलेलं आहे. त्यांच्या संरक्षणाची संकल्पना आहे त्या अर्थाने लिहिलेलं आहे. मात्र सुरतेला प्रत्यक्ष कोट आहे हे त्यांनी पुढे कबूत केलंय. अनेक मैलाचा मोठा पठारी प्रदेश ओलांडून कोण सुरतेत येईल असं वाटतंय, म्हणून सुरतेला फारसं संरक्षणाची व्यवस्था नाही. पण मुख्य प्रवेशाच्या जागी काही ठिकाणी भिंती उभ्या केल्यात, त्या दुर्बल आणि कुचकामी आहेत. म्हणजे मुख्य शहराच्या बाबतीत बाहेरचं गाव नाही, पण मुख्य गावाच्या जवळ गावाला कोट उभा केला आहे, पण तो थोडासा फारसा सबल नाही आहे. अनेक ठिकाणी खंदक आहेत, पण ते कोरडे आहेत. पायी चालत जाणाऱ्या लोकांनाही ते ओलांडता येतात. खंदक म्हणजे पाणी असलं पाहिजे, पण ते ओलांडता येतात. त्यामुळे भिंतीचा कुठेही आडसर त्यांना होत नाही. शोधूनही खंदकाचं चिन्ह सापडत नाही, असं सुरतेच्या बाबतीत जदुनाथ सरकारांनी लिहिलं आहे. पण सुरत कशी आहे? सुरतेच्या दक्षिण वेशीचं नाव आहे बुऱ्हाणपूर दरवाजा. ज्या वेशी असतात त्या प्रत्येकाला नाव असतं. पंढरपुरात 3 वेशी होत्या पूर्वी. एक महाद्वार वेस, दुसरी कुंभार वेस. कुंभार घाटावरून आपण नदीला जातो का नाही, अंमळनेर महाराजा मठाच्या समोरून, तिथून जाणाऱ्या रस्त्यावरती एक वेस होती. ती मातीची होती, विटाची होती.
महाद्वार घाटावरती किंवा आपण मंदिरापासून खाली जाताना डाव्या हाताला एक मारुतीचं मंदिर आहे, 11 रुद्र मारुती म्हणतो आपण त्याला. त्या मंदिराच्या जवळ पूर्वी दगडी मोठी वेस होती आणि तिसरी वेस इथं रोकडोबाची वेस. आपण विठ्ठल मंदिरापासून नामदेवपारीपासून डाव्या हाताला भजनदास चौकाकडे चाललो की रोकडोबाचा मारुती आहे, त्याच्या मारुतीच्या समोर आहे ती रोकडोबाची वेस, त्याच्या आत आहे ते गाव, त्याच्या बाहेर आहे ते पहिलं गावात नव्हतं. म्हणून आपण जेव्हा परिक्रमा करतो त्याच्या बाहेरून चालतो, नगर परिक्रमा म्हणतात त्याला. म्हणजे 3 वेशी इथल्या सांगितल्या. तसं सुरतेच्या वेशीला नाव आहे बुऱ्हाणपूर दरवाजा. भव्य आणि भक्कम आहे. दख्खनचा रस्ता या वेशीतून आत जातो, बुऱ्हाणपूर आणि दख्खन भागातून जातो, म्हणून याला बुऱ्हाणपूर म्हणतात. शहराच्या जवळून तापी नदीचं मोठंच्या मोठं पात्र आहे. खरंच विशाल आहे बरं का, फार मोठे विशाल आहे. म्हणजे या तापी नदीवरून जाणारा पूल सुमारे 2.5 ते 4 किलोमीटरचा पूल आहे, एवढं मोठं विशाल पात्र आहे. याच नदीच्या काठी एका अंगाला टोपीकर इंग्रजांची भक्कम अशी वखार आहे, तिला तटबंदी आहे. माल आला की तिथं ठेवून घ्यायची जागा. वखार म्हणजे गोडाऊन आजच्या परिभाषेत. वखारीच्या जवळ हाजी सय्यद बेग या नावाचा कोट्याधीश व्यापाऱ्याचा टोलेजंग वाडा आहे. इंग्रजांच्या वखारीपासून थोड्याच दूर वलंदेजांची कोटबंद वखार आहे. वलंदेज म्हणजे डच लोक, हॉलंडचे रहिवासी ज्यांना म्हणतात, त्यांची वखार आहे. याच्या शेजारी बहरजी वोरा या हिंदू व्यापाऱ्याचा मोठा वाडा आहे. मगाशी झाला तो मुसलमान होता. हाजी सय्यद बेग संबंध सुरतभर बादशहाने मोठ्या मोठ्या हवेल्या बांधलेल्या आहेत. बादशाही हवेल्या पण आहेत. प्रवाशांसाठी आणि व्यापारी लोकांसाठी इथे मोठमोठ्या सराया आहेत. सराया म्हणजे धर्मशाळा, लोकांना राहण्यासाठीच्या. नक्षीदार कमानीच्या खिडक्या, प्रशस्त रस्ते, मिनार, मेघडंबऱ्या बसवून सजवलेल्या गच्च्या आणि मोठ्या शोभिवंत दरवाजांच्या हवेल्या हे सुरतेचं भूषण आहे. उंच उंच जोत्यावरून मधून मधून दिसणारे मोगली महाल यामुळे सुरत जणू राजधानी शोभत आहे. सुरत ही मोगलाची दुसरी राजधानीच आहे. जे आग्रा शहराचं मोल किंवा दिल्लीचं मोल आहे तेच या सुरतेला आहे. दारुल हज असं सुरतेचं दुसरं नाव आहे. कारण मोगली राज्यातून हजला जाणारा रस्ता इथून जातो. हजला जाणारे लोक इथून जातात. हजची यात्रा त्यांच्याकडे जी करायला जातात ते समुद्रमार्गे जावे लागते, ते इथून जातात. यामुळे सुरत मोगलाची दुसरी राजधानी आहे. दुसऱ्या अर्थाने ही राजधानी आहे. सुरतेचं वार्षिक उत्पन्न जकातीतून येणारं, ज्याला अबकारी उत्पन्न जकात असंही म्हणतात, ते सुमारे वर्षाला 12 लाख रुपयांचं आहे. केव्हा? तेव्हा, आत्ता नाही. जेव्हा 16 रुपये तोळे सोनं आहे तेव्हा 12 लाख रुपयाचं वर्षाचं उत्पन्न आहे. म्हणजे आजच्या परिभाषेत किती रुपये उत्पन्न होईल सांगा मला. गेल्या वेळेस कोणीतरी गणित केलं होतं, तसं आताही गणित करा. सुरतेत याशिवाय अनेक व्यापारी आहेत. नुसते हे 2च नाहीत, खूप व्यापारी आहेत. बहरजी वोरा, हाजी सय्यद बेग, हाजी कासम, सय्यद शाहिद बेग, मुल्ला अब्दुल जाफर अशी त्यांची नावं आहेत. अजूनही काही व्यापारी आहेत. व्यापारी म्हणजे माल घेणे आणि विकणे हा त्यांचा व्यवसाय आहे. पण यांचा व्यापार कसा आहे, काय आहे, पुढे विचार करायचा आपल्याला. सविस्तरात खूप मोठा विचार आहे. सुरतेतले रस्ते पहाटेपासून रात्रीपर्यंत वाहते असतात, गजबजलेले असतात. आता आपण पंढरपुरात आहोत तर दिवसभर रस्ते गजबजलेले असतात. संध्याकाळी 7 नंतर रस्ते मोकळे पडतात. अनेक ठिकाणी संध्याकाळी 9 नंतर जायला सुद्धा भीती वाटते असे असतात. फक्त विठ्ठल मंदिरापासला रस्ता मात्र पहाटे 2-3 वाजता चालू होतो, रात्री 12-1 वाजता व्हायचा बंद होतो. कारण येणारे प्रवासी जे आहेत ते विठ्ठल मंदिराकडे येणाऱ्यांची वाहतूक खूप असते. उंची उंची पोशाख घालून सुरतेत हिंडणारे व्यापारी, अमीर, लगबगीनं पावले टाकणारे लोक, घामगाळीत ओझे वागत फिरणारे हमाल, हरकामे, पालख्या मेणे वाहून नेता नेता मालकांच्या शिव्या निमूटपणे खाणारे गुलाम यांची वर्दळ सुरतेत खूप आहे. कानावर लेखण्या आणि हातात तांबड्या वेष्टनाच्या हिशोबी चोपड्या घेऊन गंभीर चेहऱ्याने फिरणारे कारकून या व्यापाऱ्याचे लोक फिरतात ना ते. विडेत सगळं चकाट्या पिटणारे रंगेल जवान. सुरतेत धन भरपूर आहे म्हणल्यावर असल्या लोकांची भरपूर आहे. हातच्या यात्रेसाठी आलेले श्रद्धावान यात्रेकरू या सगळ्यांची वर्दळ सुरतेत आहे. कबुतराच्या थवेच्या थवे सुरतेत हिंडतायत, फिरतायत आणि त्यांना लोक दाणे टाकत बसतात.
श्रीमंतांनी ठेवलेल्या पाणपोयावर लोकांची पाण्यासाठी रीग आहे. आता पाणपोईची गरज जास्त नसते, उन्हाळ्याच्या काळात तरी घातलेले असतात, पण रस्त्यावर लोकांना पाणी पिण्याची व्यवस्था धनिकांनी केलेली असते. फकीराचे कटोरे धनधान्याने भरभरून वाहतात. भिकाऱ्याला इथं काही देत नाही असं होत नाही, लोक भरभरून देतात. हम रस्त्यावर प्रत्येक देशाचे लोक सुरतेत दिसतात, कारण जगभरातून लोक इथे येतात. तांबड्या रंगाने दाढी रंगवलेले गोरेपान अरब व्यापारी सुरतेत भरपूर दिसतात. नाकाखालच्या मिशा काढून टाकून टोकावर मिशा आणि सबंध दाढी ठेवणारे मोगल मुसाफिरही खूप आहेत. नक्षकांत पांढरे कपडे घालून केम छेव करत फिरणारे व्यापारी गुजराती लोक सुरतेत आहेत. सुरत मुळात गुजरातेतच आहे. बार्शी लोकही तिथे खूप आहेत. हनवटीच्या खाली दाढी ठेवणारे गुजराती भाषेत बोलून मूळचे आपण कोण आहेत हे ते दाखवून देतात. धोत्राचा पोकळ आणि उलटा कासोटा घालून, आपल्याकडे आपण डावा कासोटा आणि उजव्या निऱ्या असतात, गुजराती लोक उलटा कासोटा घालतात. लक्षात येत आहे का धोत्राचं? धोत्राला 5 म्हणजे टोकं असतात आपल्या हिशोबात. ती 5 टोकं म्हणण्यापेक्षा 5 ठिकाणी खोचलेलं असतं धोतर. 2 बाजूला 2 गाठ मारून धोतर नेसणं निषिद्ध आहे बरं का. आपण नेसतो हा विषय वेगळा, आपल्याला वाटतं की ती कधी सुटून जाईल, पण बिनगाठीचं धोतर नेसायचं असतं. 2 बाजूला 2 खोचायचे, 2 झाले, मागे 1 पुढे 1, निऱ्या पुढच्या वेगळ्या मागच्या वेगळ्या, आणि पुढं सुटलेला सोगा जे आहे ते पुन्हा निऱ्या करून खोचतो, म्हणजे 5 वेळा खोचलं झालेलं असतं धोतर. आपण नेसतो त्याच्या विपरीत किंवा उलट अशा अर्थानं दुसऱ्या भागातले लोक नेसतात. 10 जणाला पुरेल एवढे कापड एकट्याच्याच घोळदार लेंग्याला वापरून ढगळ सदरा आणि मखमलीचे जॅकेट घातलेले, गळ्यात चांदीचे चौकोनी ताईताचे पेटे घालून कर वाहना चालवीत आवाज करत आगडबंब देहाचे पठाण पस्ते पिस्ते बदाम चघळताना इतर रस्त्यावर दिसतात. 2 पेण्याचे वेणीचे 2 पेड घालून पुढे वक्षस्थळावर सोडणाऱ्या, डोक्याला चौकोनी रुमाल बांधून निर्भय आणि ती संकोच हिंडणाऱ्या बलूच युवती इथे दिसतात. म्हणजे सगळ्या भागातले लोक त्यांच्या वैशिष्ट्यासह सुरतीत राहतात. आजच्या परिभाषेत मुंबई कशी आहे ना, ज्याला नव्या परिभाषेत कॉस्मोपॉलिटियन शहर म्हणतात, म्हणजे बहुराष्ट्रीय नगर. अनेक देशोदेशीचे लोक इथे येऊन राहतात, वस्ती करतात, आपल्याला उद्योगधंदे करतात, व्यापार करतात, आंतरराष्ट्रीय व्यवहार करतात. या अर्थाने आज जशी मुंबई आहे तसं त्यावेळेसची सुरत आहे. रंगाने गोरे गोरे आणि घारे डोळे असलेले टोपीकर इंग्रज तंग विजारी घालून फिरताना इथे दिसतात. गळ्याभोवती मोठी झालर आणि खमीस घालून इथे फिरताना दिसतात. कितीतरी रंगाचे, रक्ताचे, वर्णनाचे लोक सुरतेत हिंडताना फिरताना आपल्याला दिसतात. शिवाय रस्त्यातून घोडे, गाड्या, उंट, हत्ती, पालख्या, अंबाऱ्या, इंग्रजी फलटणी, इंग्रजांची ते ज्याला आपण बग्गी म्हणतो तशी वाहनं ही इथे फिरताना दिसतात. श्रीमंताचे मेणे आणि मोठ्या शानदार हवेल्या सुरतेत खूप दिसतात. चंदनावर हस्तिदंताचं नक्षीकाम केलेले मेणे सुद्धा कसे पहा. हे सुरतेचं सगळं वैभव काय आहे लक्षात घ्यायसारखं आहे. सुरत का शिवाजी महाराजांनी लुटली किंवा सुरतेचा विचार का केला ह्याच्यासाठी हे पाहतोय आपण. मेणा चंदनाचा आणि त्याला नक्षी हस्तिदंताची कोरलेली आहे. काय विशेष असेल? सुरत कशी आहे, शिवाजी महाराज का तिचा विचार करतात ह्याचा विचार आपण करायचा आहे. सुरत अशी आहे जशी रावणाची लंका आहे. लंकेतली घरं नाथ महाराजांनी लिहून ठेवलेल्या वर्णनाप्रमाणे सोन्याची, तांब्याची, लोखंडाची आहेत आणि ते हजारोंच्या संख्येत आहेत. थोडी की नाही. एकटंच रावणाचं घर सोन्याचं आणि बाकीच्याची नाही अशी नाही. सुरतची पेठ, बाजारपेठ म्हणजे इंद्राचं भांडार आहे. शेकडो दुकानं आणि शेकडो तऱ्हेच्या मालाने गाव गच्च भरलेलं आहे. डोळे झिपून जातील इतक्या प्रकारच्या वस्तू आहेत. हिऱ्या मोत्याचे व्यापारी आहेत, त्यांची दुकाने नवतेजाने नवरंगात सदैव झगमगत आहेत. एका मोतीवाल्या व्यापाऱ्याच्या दुकानात 28 शेर मोती आहेत. 28 शेर कणिक नाही, मोती. एका मोठ्या आकाराच्या घवघवीत लडी आहेत, म्हणजे चांदीच्या लडी पण आहेत किंवा मोत्याच्या लडी पण आहेत. भरजी बोराच्या जवळ 6 पिपे भरून सोनं आहे. किती?
घरात पाणी भरायला 6 पिपं नसतात आपल्याकडं. एका व्यापाऱ्यात 30 पिपे सोन्याची आहेत, 6 पिपं जवाहीर आहे, सोनं नाही नुसतं, रत्न मोती सुद्धा आहेत त्यात. इतर मालाच्या व्यापाऱ्यांची दुकान, म्हणजे ही नुसती एकेकाची वर्णन आहेत ना, थक्क करून जाणारी आहेत. मी एका व्यापाऱ्यापाशी 8 कोटी रुपये रोकड आहे. मुल्ला अब्दुल जाफरकडे मालाने खच्चून भरलेली 19 गलबते आहेत. बंदरात उभे आहेत कापड, चोपड, मसाल्याचे पदार्थ, केशर, कस्तुरी, चंदन, अत्तर, रेशीम, जरीचं कापड, हस्तिदंत, सोनं, मिन्याची भांडीची वस्तू, गालीचे साजूक माल सुरतेत खच्चून भरलेला आहे. आता ही झालं सार्वत्रिक सगळ्याचा विचार. एकटा बहरजी वोरा या नावाचा व्यापारी सुरतेचा आहे. किती मोठा आहे बाकी सगळ्याचं सांगत नाही, एकच सांगतो किती मोठा आहे. सुरतेत अनेक व्यापार चालतात. म्हणजे हे सगळं आत्ता सांगितलेल्या वस्तू येतात, विकल्या जातात. याशिवाय बायकाही विकायला येतात, पुरुषही विकायला येतात गुलाम म्हणून. त्यांची आयात आणि निर्यात होते. इथे घेतल्या जातात आणि प्रदेशात नेऊन विकले जातात. गुलामांचा बापा बाजारात तेजीत आहे. महाराजांना यातलं काही नको आहे. महाराजाला पाहिजे फक्त रत्न सोनं, ते सुद्धा भरपाई म्हणून. तुम्ही केलेली नासाडी त्याची भरपाई म्हणून. पण भरपाई म्हणून महाराज जेव्हा सुरतेचा विचार करतात तेव्हा त्या सगळ्यांच्या धनाचा विचार करतात. महाराजांना सुरत हवी आहे, याचा अर्थ व्यापाऱ्यांकडचं धन पाहिजे. आणि व्यापारी कसे आहेत एकच व्यापारी सांगतो, बाकी सगळ्यांची वर्णनं सांगत नाही किंवा सविस्तराने त्याचा विचार सांगत नाही. बहरजी वोरा या नावाचा मोठा व्यापारी आहे. बहरजी वोरा किंवा त्याला वीरजी ओरा असंही म्हटलेलं आहे. वोहरा, वोहरा किंवा बोहरा काही म्हणा, व्यापार करणारा अशा अर्थानं तो आहे. ईस्ट इंडिया कंपनीने त्यांचं जे फॅक्टरीचं रेकॉर्ड लिहिलं आहे त्यात त्याचं वर्णन करून ठेवलं आहे. काय केलं आहे, हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे त्यावेळेसचा. आज ते फोर्ब्सच्या याद्या जाहीर होतात आणि जगातल्या श्रीमंत लोकांची यादी केली जाते. त्यात कोण आहे, गुगलचा अमुक अमुक अमक्या नंबरवर आहे, भारतातला मुकेश अंबानी अमक्या नंबरवर आहे आम्ही सांगतो. पण हा सुरतेचा व्यापारी त्यावेळेस जगात नंबर 1चा आहे. त्याच्यापाशी इंग्रजी नोंदीनुसार त्यावेळेस असणारी संपत्ती किती आहे, 8 दशलक्ष रुपयांची आहे. डॉलरच्या भाषेत म्हणलं तर 24,000 अब्ज डॉलर इतकी त्याची संपत्ती आहे. ही जी संपत्ती आहे त्यामुळे त्याला राजपुत्र असं म्हणतात. मोठा व्यापारी किंवा व्यापाऱ्यातला राजपुत्र म्हणतात. धर्माधिपती असंही म्हणतात, कारण त्यानं धर्माची कामंही खूप केली आहेत. त्याचा घाऊक व्यापार मोठा आहे. कर्ज देणं आणि घेणं या दोन्ही गोष्टी तो करतो. घेत नाही स्वतः, देतो लोकांना. कोणाकोणाला कर्ज दिले त्याचा उल्लेखही सांगतो पुढे मी. फार विशाल माणूस आहे हा. त्यानं आयातीवर मक्तेदारी निर्माण केली होती. सुरतेत येणारा व्यापार किंवा त्याच्यावर त्याचा मुख्य असा नावलौकिक होता. मसाल्याच्या वस्तू, सोनं, प्रवाळ, हस्तिदंत, शिसं आणि आफू यांची तो व्यापार करीत होता. तो आलेले एकदम वट्ट घेत होता. इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीला पुरवठा करणारा हा मोठा त्यावेळेसचा व्यापारी होता. हा सुरुवातीला 1619 साली उदयाला आला. याचं आयुष्य जे सुरू आधी झालं, पण व्यापारी म्हणून 1916 साली याची ही मोठी धरली गेली. ज्याला आपण नावलौकिक झाला सुरू तेव्हा त्या अर्थानं 1619 साली याची किंमत धरली गेली. हा या शिवाजी महाराज बसा. 1619 साली याचा एक एजंट होता पारेख नावाचा. तो याचा प्रतिनिधी किंवा नोकर म्हणून काम करायचा. पण याला किंमत किती होती, इंग्रजांच्या नौका गलबत जेव्हा या बेटात, स्वाली सुरतेचे 2 भाग आहेत, एक शहर सुरत आणि स्वाली सुरत, म्हणजे गोदी समुद्रातून येणाऱ्या जे साहित्य साठतं, गलबत साठतात त्याला स्वाली असं म्हणतात. त्या बंदरात आलेल्या जहाजांवर भेटी देऊन जहाजं पाहायचं काम हा करीत होता. आणि त्याच्यासाठी इंग्रजांना स्वतंत्र परवाना द्यावा लागत नव्हता. याला मुक्त्यार होती सगळी. असा हा माणूस आहे. याच्या जगभर शाखा आहेत. व्यापारी पेढी सुरतेत मुख्य आहे, पण त्याच्या जगभर अनेक ठिकाणी लोक थांबलेले आहेत आणि तिथून ते माल खरेदी करतात. त्याचे एजंट तिथं रोख आहेत. कुठून काय करतात, पर्शियाच्या आखातातून तो मोती घेतो. लाल
समुद्रात याचे लोक आहेत, तिथं त्याचे स्थान आहेत. आग्नेय आशियातल्या बंदरात याची लोक आहेत. हा आग्र्यामध्ये नीळ खरेदी करतो. बरं का माणूस आज कसं आपलं जाळं आहे मोबाईलवर चालतंय, त्याचं त्यावेळेस कसं चालत असेल. आग्नेय आशिया, लाल समुद्र, पर्शियन आखात, इंग्लिश लोक, डच लोक या सगळ्यांपाशी याचं वजन आहे. आग्र्यातून नीळ खरेदी करतो, बुऱ्हाणपुरातून कापडाची वाहतूक करतो, गोवळकोंड्यातून मिरपूड आणि वेलदोडे खरेदी करतो, गोवा आणि मलबारातून मसाले घेतो, कालिकतच्या बंदरातून मसाल्याचे पदार्थ विकत घेतो, बिहारमधून वस्तू आणतो, गुजरात मध्ये वडोदरा आणि अहमदाबाद या 2 ठिकाणी याचे पेढे आहेत. म्हणजे याचे काय आता काय म्हणायचं नव्या परिभाषेत याला, फ्रँचायझी किंवा काय नवीन ब्रँच ही याच्या शाखा सगळीकडे आहेत. हा इंग्रजांकडून खरेदी करतो, डचांकडून खरेदी करतो किंवा त्यांना विकतो. 1625 साली याने डचांकडून सुरतेमधून काय घेतलं, मिरी घेतली. मिरी किती, जेवढी त्याने आणली तेवढी सगळी घेतली, खूप घेतली. मणानी मिरी घेतली, 16 रुपये मण या भावाने तेव्हा त्याने मिरी घेतलेली आहे. यातले पुढचा किस्सा असा आहे की डचांकडून मिरी घेतली आणि इंग्रजांना मिरी विकायची होती. इंग्रज 16 रुपयाने आम्हाला द्या म्हणून मागे लागले. यांनी सांगितलं देत नाही. त्याने त्यांना 16.5 रुपये मण या भावानं मिरा दिला. मिरे माहिती ना, आपण अन्नात कालवणात खातो मिरे म्हणून. पूर्वी आपल्याकडे मिरची नव्हती बरं का, लक्षात ठेवा. भारतात मिरची नव्हती, ती पोर्तुगीजांमुळे आली. शिवाजी महाराजांच्या काळात मिरची नव्हती. आपल्याकडे मिऱ्याचंच तिखट खाल्लं जात होतं, मिरेच कालवणात घालून खाल्ले जात होते. त्यावेळी याने 16 रुपये महमुदी हे त्यावेळेचं नाणं आहे, त्याने इंग्रजांनी मागितली. याने देण्यास नकार दिला, इंग्रजाची अडवणूक केली. कारण सगळी मिरी त्यावेळेसची त्यानं खरेदी केली होती आणि 16.25 महमुदीनं त्यानं ती दिलं. किती रुपयाची मिरी दिली किंवा किती दिली, 10,000 पौंड. 16 रुपये मणानं बरं का, लक्षात ठेवा. 16.25 धरा आता. 10,000 पौंडाची मिरी याने खरेदी दिली. त्याच दरानं दिली, त्याशिवाय कमी दरात देत नाही म्हणून सांगितलं. 1629 साली इंग्रजाकडून याने कमी दरात खरेदी केली. कशाची, प्रवाळाची खरेदी केली. 1629 इंग्रजांच्या व्यवहारातले त्याचे उल्लेख आहेत, ते विषय सांगतोय. 1629 साली 20,000 महमुदी, 20,000 महमुदीची मिरी त्याने इंग्रजांना दिली. 1633 साली 12,000 तोळे सोनं त्याने इंग्रजांना विकलं. किती, 12,000 तोळे. 41 साली इंग्रजांना त्याने हळद आणि वेलदोडे विकले. 48 साली इंग्रजाकडून लवंगेची खरेदी केली. 45 रुपये मण या भावानं लवंग खरेदी केली. आणि ती विकली केवढी, याला नाही, डचांकडून खरेदी केली. कारण हा डचांचा भांडवलदार म्हणून त्यावेळेस प्रसिद्ध होता. डचांना याच्याकडून पैसे दिले जात होते आणि इंग्रजांना ती लवंग याच्याकडून खरेदी करावी लागली. तेव्हा त्याने ती 45 रुपये मणाने विकली. 20 रुपये मण मणामागं फायदा मिळवला. आत्ता नाही, त्यावेळेस. म्हणजे 1 तोळा सोनं, 1 तोळा नाही, 1.5 तोळा सोनं, सुमारे 1.25 तोळा म्हणा. जायफळ आणि जायफळासारखे अन्य पदार्थ यांची त्याने 1649 साली इंग्रजांना विक्री केली. सगळं गावात सुरतेत येणारं जायफळ यानंच एकट्याने खरेदी केलं. आणि मग निरुपायानं लोकांना त्याच्याकडे जाण्याशिवाय पर्याय राहायचा नाही. तो म्हणाल त्या भावात लोकांना विकावं लागायचं. म्हणजे वस्तूचा भाव, वेळ केव्हा विकायची यानं ठरवायची. आता आपण शेतकरी माणसं करतो का नाही, कोल्ड स्टोरेजला नेऊन ठेवतो बेदाणा आणि मार्केट चांगला आल्यावर काढतो. तसं हा ठरवायचा भाव, वस्तू ही कोणत्या भावाने विकली जायला पाहिजे आणि केव्हा विकायची, याच्यावर गणित चालत होतं, व्यापार. याने डचांकडून 1650 साली 20 मण चहा विकत घेतला. इंग्रजांकडून जुन्या दरात चांदी विकत घेतली. कारण अख्ख्या गावात कोणीच इंग्रजांची चांदी विकत घेईना. मी म्हणतो त्या भावात मला द्या. 2 वर्षापूर्वीचा जो भाव आहे त्या भावात याने चांदी विकत घेतली इंग्रजांकडून.
कारण गावातल्या इतर अब्जाधीश व्यापाऱ्यांनी चांदी खरेदीला नकार दिला. 1650 साली मोहनदास पारेख नावाचा याचा जो माणूस होता त्याने डचांकडून त्याने आणलेला सगळ्याच्या सगळा माल खरेदी केला. 1651 साली इंग्रजांकडून याने हस्तिदंत आणि डचांकडून प्रवाळ खरेदी केलं. 1668 साली याने हजारो मण सिंदूर आणि चांदी खरेदी करून ठेवली. त्याचा साठा केला. इतका साठा केला की भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये याच्याकडून चांदी अनेक वर्ष पुरवठा केला जात होता, किंवा सगळ्या देशाला अनेक वर्ष पुरेल एवढी चांदी याच्यापाशी होती. इतकी चांदी विकत घेतली होती यानं. युरोपियन वस्तूंचा हा एकमेव खरेदीदार होता. युरोपातून आलेल्या वस्तू हा घेत होता, खरेदी करत होता आणि व्यापार या नियंत्रित करत होता. कोण? वीरजी वोरा. ईस्ट इंडिया कंपनी याच्याबरोबर स्पर्धा करीत होती. कंपनीचा व्यापार मोठा की याचा व्यापार मोठा. म्हणजे ज्या लोकांनी भारतावर राज्य केलं ती ईस्ट इंडिया कंपनी याच्याबरोबर स्पर्धा करीत होती. व्यापार तुझा मोठा की माझा मोठा. भारतातला एकच माणूस आणि त्याचा ईस्ट इंडिया कंपनीबरोबर संघर्ष किंवा चुरस, असा हा जो मोठा व्यापार आहे. हा एवढंच करतो नाही, व्यापार करतो नाही, हा कर्ज देतो. कुणाकुणाला कर्ज दिली? एकटाच. सुरतीत केवळ सगळ्या लोकांपाशी दारिद्र्य आणि एकट्यापाशी पैसा आहे असं तत्कालीन लोकांनी लिहून ठेवलं. त्यामुळं म्हणायला ठीक आहे, पण बाकीचे व्यापारी असेच आहेत, प्रचंड आहेत. 1619 या साली इंग्रजांना त्यांनी 25,000 रुपयांचं कर्ज दिलंय. आत्ता नाही बरं का, त्यावेळेस. आग्रा इथे यांनी इंग्रजांना 50,000 रुपयांचं कर्ज दिलंय 1630 साली. 35 साली पुन्हा इंग्रजांना कर्ज दिलं 20,000 रुपयांचं. पुन्हा दिलं 36ला 30,000 रुपयांचं. पुन्हा दिलं 36 सालीच किती? 2 लाख रुपयांचं. एकटा माणूस केवढे पैसे देतो ईस्ट इंडिया कंपनीला पहा. 1642 साली ईस्ट इंडियाचा मोठा सावकार म्हणून हा प्रसिद्ध पावला आहे. ईस्ट इंडिया कंपनीने असं लिहिलंय, एका वेळी 1 लाख रुपये कर्जानं देणारी ताकद असणाऱ्या लोकांमधला हा हिंदुस्थानातला महत्त्वाचा माणूस आहे. पण हा कर्जासाठी व्याजही घेत होता. किती रुपये व्याज घेत होता? दरमहा ₹1.25 हजाराला, हे शेकड्याला. 100 रुपयाला महिन्याला ₹1.25 म्हणजे वर्षाला किती झालं? 18% व्याज त्यावेळेस हा घेतोय. याच्याबद्दल इंग्रजांनी तक्रारी केल्या, हे व्याज जास्त होतंय, कमी करा. त्याने कुणाला मेचलं नाही. एवढे द्यायचे असले द्या, नाही तर निघून जा, घ्या वाटलं घ्या, असा हा माणूस आहे. याच्याबद्दल अजून उल्लेख आहे. 1647 साली ईस्ट इंडिया कंपनीला प्रवासासाठी म्हणून गोवळकोंड्यात त्यांनी पैसे दिले. किती रुपये दिले? 10,000 पॅगोडा किंवा 6,500 पौंड. 1650 साली इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्डमध्ये लिहिलेली नोंद अशी आहे की इंग्लिश फॅक्टरीचा जो मुख्य आहे, अध्यक्ष आहे, मेरी, त्याला 1 लाख रुपयाचं कर्ज दिलं यांनी. कर्ज फेडून होते ना, म्हणून तो देत होता. डच लोकांचा हा भांडवलदार आहे. डचांचं जे ईस्ट इंडिया कंपनी आहे ती याच्या पैशावर चालते आणि त्यामुळे डच याला पाहिजे त्या वस्तू त्याच्या भावात आणून देतात. इंग्रजांनी 1669 साली 4 लाख रुपयांचं कर्ज घेतलं. ते सुरतेतले काही व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन कर्ज दिलं. त्यातले एकट्याचे याचे जास्त पैसे आहेत. इतरही लोकांना बरोबर घेऊन यानं कर्ज दिलेलं आहे. आता पुढचं सांगू का अजून? डच आणि इंग्रज जगभर फिरत भारतातही येत, पण ते याच्या हुंड्या वापरीत. हुंड्या म्हणजे चेक. याच्या बँकेचा चेक गेला. आता आपल्याकडे बँक असते ना SBI, इंग्रजांनी यायचं आणि SBIचा चेक डचांना द्यायचा किंवा मोगलांना द्यायचा. ते पैसे वसूल होण्याची खात्री असते. तसं या वीरजी वोरानं लिहून दिलेला जो कागद असायचा तो जगभर चालायचा. वीरजी वोराची म्हणजे स्वतःची आता जागतिक बँक असते तसं याची बँक होती. यानं लिहून दिलं 1 लाख रुपये अमक्या अमक्या गावात जाऊन घ्या. तर ते ज्याच्याकडे मिळेल त्या गावातल्या व्यापाऱ्यांनी त्याला लाख रुपये द्यायचे आणि हा वीरजी वोरा त्याचे पैसे द्यायचा. आणि वीरजी वोराला
ज्यांनी पैशाची ती देवाणघेवाण केली आहे त्याला पैसे द्यायचे. जगभरातले लोक याच्याशी एवढ्या सौहार्दानं वागत होते. म्हणजे इंग्रज आणि डच किंवा युरोपियन लोक याची हुंडी वापरत होते. केवढं वजन आहे याचं पहा. एक माणूस केवढा आहे सुरतेचा. अजून पुढं सांगतो, मुघलांचे आणि याचे सौहार्दाचे संबंध आहेत, प्रेमाचे संबंध आहेत. कारण सुरतेतल्या काही समस्या व्यापाऱ्यांच्या निर्माण झाल्या तर त्या समस्येच्या निराकरणासाठी जी समिती केलेली असते त्या समितीतला हा एक आहे. इंग्रजांच्या व्यवहाराच्या दृष्टीने मोगलांनी एक समिती निर्माण केली. इंग्रजांना सवलती द्याव्यात की न द्याव्यात, व्यापारी सवलती द्याव्यात का, धार्मिक गोष्टीत त्यांना सहाय्य करावं का, याच्यासाठी लोकांची समिती निर्माण केली आहे. त्यातला एक माणूस आहे हा. इंग्रजांना सवलती द्याव्यात की न द्याव्यात आणि इंग्रजांना धार्मिक दृष्ट्या काही, या संजय महाराज हो कोणची, म्हणजे 8:30 ते 9:30 आम्हाला चालतंय, काही हरकत नाही. अजून सोपं आहे आम्हाला काय असते. या अर्थाने तो विचार कसा आहे, बिरजी वोहरा कसा आहे, 1619 ते 1670 पर्यंत याचे उल्लेख सापडतात. 70 म्हणजे शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सुरत लुटली 1663 ला. आपण आता सुरतेत चाललो आहे. 64 ला लुटली. तिथपासून ते पुढे अजून 7 वर्षापर्यंत 70 ला दुसऱ्यांदा लुटली शिवाजी महाराजांनी. 1635 साली सुरतेचा अधिकारी, या इथं आहे जागा, बसा. सुरतेचा अधिकारी सुभेदार कोतवाल सुरतेचा जो होता तो हाकीम सदरा नावाचा होता. याच्या आधीच्या लोकांचे आणि या बिरजी वोहराचे प्रेमाचे संबंध होते, पण या हाकीम सदराने घोटाळा केला. त्याने काय केलं, 1638 साली सुरतेत आलेली मिरी स्वतःच खरेदी केली. म्हणजे याला स्वतःच व्यापारी व्हायची इच्छा झाली. आपलं बादशाही काम राहिलं बाजूला. स्वतःच मिरी खरेदी केली आणि ती व्यापाऱ्यांना घेण्यासाठी व्यापाऱ्यांकडून पैसे उकळले. पैसे द्या, पैसे द्या. स्वतःचाच व्यापार, स्वतःच आपल्या व्यापाऱ्यांना त्रास देणं. आणि शिवाजी महाराजांचा विचार करा, लोकांना व्यापाऱ्यांना पैसे उकळले, त्याच्यातून याचा आणि बिरजी वोहऱ्याचा संघर्ष झाला. या बिरजीचा, भरजी वोहराचा संघर्ष झाला, भांडण झालं आणि याने संतापून त्या भरजी वोहराला तुरुंगात टाकलं. याच्यावर 50 गुन्हे दाखल केले आणि त्याच्या गुन्ह्यासाठी तुला शिक्षा करू नये, का करू नये म्हणून चौकशी केली. याने सगळे गुन्हे नाकारले. या कुठलाही गुन्हा मी केलेला नाही म्हणून सांगितलं. पण बिरजी वोहराचं वजन इतकं होतं की हा विषय त्यावेळेसचा बादशाह शहाजहान याच्यापर्यंत गेला. शहाजहानपर्यंत ही तक्रार गेली आणि शहाजहानने ती सगळे गुन्हे आणि ते सगळं रेकॉर्ड मागवून घेतलं आणि त्याची चौकशी करून या बिरजी वोहऱ्याला सोडून टाकलं. नुसतं सोडलं नाही, याच्यावर दाखल केलेले गुन्हे खोटे आहेत म्हणून सगळे गुन्हे खारिज केले. नुसतं तेवढंच नाही तर हाकीम सदरा हा जो सुरतेचा सुभेदार म्हणून नेमला किंवा कोतवाल म्हणून नेमला त्याला कामावरून काढून हाकलून दिलं. इतकं याचं वजन आहे. मुघलांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या हा मुठीत ठेवू पाहतोय असा हा माणूस आहे म्हणला तर हरकत नाही. याने बादशाह शहाजहानला 4 अरबी घोडे 1657 साली भेट दिलेत. म्हणजे याच वेळेस शिवाजी महाराजांनी जुन्नर वगैरे लुटलं. 700 घोडे जुन्नरमधून लुटून नेले, 2000 घोडे लुटून नेले आणि औरंगजेब तिथून तो निघून गेला. लक्षात येत आहे ना, बाप आजारी पडला म्हणून. बाप आजारी पडायच्या आधी याने घोडे बापाला भेट दिलेली आहे. शहाजहानचा दुसरा पोरगा जो आहे मुराद, औरंगजेबासारखा दुसरा एक मुराद औरंगजेबाचा भाऊ आहे. या मुरादला याने 18 गुजराती उत्तम बैल, गुजरातातले सगळ्यात प्रसिद्ध कामाला छान असणारे सुंदर असणारे बैल 18 बैल भेट दिलेली आहेत. म्हणजे हा माणूस कसा आहे याचा आपण विचार करतोय म्हणून ते म्हणतोय. हा एवढा धनिक आहे. थेवेनॉट या नावाचा एक फ्रेंच प्रवासी होता. तो यावेळेस सुरतेत होता किंवा सुरतेचा त्याने अभ्यास केला आणि त्याने याच्याबद्दल पुढे लिहून ठेवलं. शिवाजी महाराजांनी सुरत जेव्हा लुटली तेव्हा याची 50,000 पौंडाची संपत्ती शिवाजी महाराजांनी लुटून नेली असं थेवेनॉटनं लिहिलेलं आहे. दुसरा डच प्रवासी होता एक वोल्कार्ड इव्हर्सन, त्यानं लिहिलंय, आत्ता जे मगाशी वाचलं का नाही, याच्याकडे असणाऱ्या संपत्तीची मोजदाद 6 बॅरल जड जवाहीर, बॅरल म्हणजे पीप, 6 बॅरल जड जवाहीर याच्याकडे होतं असं त्याने लिहून ठेवलेलं आहे.
म्हणजे हा जो माणूस आहे तो हा इतका विलक्षण आहे, जगभरात याचा व्यापार आहे, जगभरात याची हुंडी चालते, जगभरात याचं वजन आहे, याचं कुणीही नाकारत नाही, असं याचं कौतुक आहे. आणि हा असा असणारा माणूस सुरतेतला एक व्यापारी आहे. बाकीचेही व्यापारी कसे आहेत पहा. म्हणजे आता आपण जी नावं सगळ्यांची घेतली ती व्यापारी याच्याच सगळ्यात मोठा जरी हा धरला तरी कमी जास्त का होईना असेच आहेत ना धनाढ्य. भरजी वोरा, हाजी सय्यद बेग, हाजी कासम, सय्यद शहीद बेग, मुल्ला जाफर, ही सगळे अशी विलक्षण आहेत. पण यातलं सगळं महाराजांना नको आहे. आमचं नुकसान केलं ते भरून काढायचं आहे महाराजांना. थोडं पाहिजे. महाराज त्यासाठी वापरतातही युक्ती विशाल. सुरतेच्या पुढं येणार आहे तो साकल्याने विचार. दारात गेल्यावर सांगतात बऱ्या बोलानं एवढे पैसे सगळ्यांनी मिळून आम्हाला आणून द्या, म्हणजे आम्ही तुम्हाला त्रास देत नाही तर मग पुढं भोगावं लागेल. ज्याने पैसे दिले त्यांना महाराजांनी त्रास दिलेला नाही, लक्षात ठेवा. यावेळी सुरतेत जॉर्ज ऑक्झेंडन हा इंग्रजांच्या वखारीचा मुख्य आहे. जॉर्ज ऑक्झेंडन कोण आहे ते पण सांगून टाकतो. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला इंग्रजांचा वकील होता. नाव काय आठवत आहे का? हेनरी ऑक्झेंडन त्याचं नाव. हा हेनरीचा भाऊ आहे जॉर्ज ऑक्झेंडन. याची सुरतेमध्ये अजून सुद्धा, हा सुरतेतच मेला जॉर्ज ऑक्झेंडन, याची कबर आहे सुरतेत. 7 मजली कबर आहे. कधी गेला तर पहा, 7 मजली कबर. एवढा धनिक आहे हा. आपल्याला धनिक म्हणून नाही विचार करायचा, इंग्रजांच्या वखारीचा मुख्य आहे, गव्हर्नर म्हणायचं त्याला. दुसरा आहे वॉलकॉर्ड इव्हर्सन, हा डच आहे, डच वखारीचा मुख्य आहे. तिसरा आहे हेनरी गॅरी. अँथनी स्मिथ येणार आहे, ह्या अँथनी स्मिथचं पुढं कौतुक येणार आहे. आणि निकोलस कॅलोस्ट्रॉ, हे सगळे युरोपियन व्यापारी किंवा मुख्य लोक सुरतेत आहेत. इंग्रजांची, डचांची, अन्य लोकांची सुरतेमध्ये वखार म्हणजे कंपनी आहे, त्याचे मुख्य अधिकारी म्हणून हे सुरतेत आहेत. आणि या सुरतेत आता बहिर्जी नाईक येऊन सामील झाला, इथल्या लोकात येऊन राहायला लागला. चौकात, बाजारपेठेत, दुकानातून, व्यापाऱ्यांच्या अड्ड्यातून सगळीकडे फिरतोय. हा काय संघ घेतोय, काय करतोय माहीत नाही, पण याचा उल्लेख पुढे जो सापडतो तो महत्त्वाचा आहे. ज्यावेळी शिवाजी महाराज सुरतेत आले तेव्हा इंग्रजांनी खरंच शिवाजी महाराज आले का बघायला माणसं पाठवली. आणि शिवाजी महाराज जेव्हा सुरतेत आले तेव्हा शिवाजी महाराजांना हा बरोबर होता सगळ्यात पुढं महाराजांच्या बरोबर. त्यांनी पाहिला आणि सुरतेत शिवाजी महाराजांचे लोक फिरत असतानाही हा घर दाखवित होता, त्यांच्याबरोबर हा फिरत होता. हे घर अमक्याचं फोडा, ह्याला नाही हात लावायचा, ह्यानं आपल्याला पैसे दिले, हा अमका आहे, हा धर्मशील माणूस आहे, याला काही करायचं नाही. घरं हा दाखवित होता. नुसती घरं नाही, पुढचं सगळं कौतुक याचं करावं तेवढं थोक काय. याने दिलेल्या बातम्याच्या आधारावर सगळे सुरतेचं काम चाललं आहे. पण इंग्रजांनी जे लिहून ठेवलं ते पुढं असं आहे की शिवाजी महाराजांच्या बरोबर असणारा हा जो माणूस आहे, हा सुरतेत बरोबर लोकांच्या फिरतोय, हा माणूस गेले 6 महिने आम्ही सुरतेत पाहतोय. मग ती व्यापार करायला आली का कशाला आली? लक्ष ठेवायला आले, गुप्त बातम्या काढायला आले, भेद काढून राज्य करायला आले. हा माणूस आम्ही सुरतेत 2 लाखाची लोकवस्ती आहे, पण हा माणूस वारंवार लक्षात ठेवायचं कारण काय? हा सगळीकडे सुरतेत दिसतो म्हणजे इंग्रजांचं लक्ष किती बाहेर काही नाही. हेरावर नजर ठेवणारे महाहेर आहे ते. पण शिवाजी महाराज त्याच्यावर कडी करणारे आहेत. शिवाजी महाराज सामान्य नाहीत. सगळीकडे बाजारातून, चौकातून, अड्ड्यातून, व्यापारी ठिकाणातून फिरतोय. प्रत्येकाच्या संपत्तीची डोक्यात डाटा फिडिंग करायचं काम चालू आहे. रस्ता न रस्ता, घर न घर, हिशोब डोक्यात चालू आहे. तिखट कान आणि चौकस नजर सगळीकडे भिरभरते. कानावर काय पडतंय ते टिपून ठेवतोय. टिपून ठेवणं म्हणजे आजच्या परिभाषेत रेकॉर्ड करून ठेवणं. जास्तीत जास्त लग्गा कुठे लागेल, जास्त धन कुठे मिळेल, कोणत्या भागात घुसायला वेळ लागेल, कोणता भाग सुलभ आहे, कुठे गेल्यावर पटकन पदरात पडेल, कोणत्या भागात पक्क्या इमारती आहेत, कोणत्या भागात इमारती नाही आहेत, नुसतं धडक दिली तरी बास आहे, नुसतं आलो तरी बास आहे, घुसायला वाटा कुठं आहेत, व्यापारी लोक कुठं राहतात, लूट करणं कुठं सोयीचं जाईल, एक नव्हे 1000 गोष्टींची नोंद तो आपल्या मेंदूत करतोय. कागदावर टिपून ठेवलं
की ते कामाचं राहत नाही. कामाचं राहत नाही म्हणजे कायमचं राहतं, पण आत्ता त्याला पकडल्यावर कागद सापडला म्हणजे घोळ होईल ना. त्यामुळे मेंदूत टिपून ठेवायचं सगळं. हेराचं काम ते असतं. सगळं काही डोक्यात. ज्याचा ब्रेन सुपर कॉम्प्युटर ते हेर व्हायला लायक. एक गोष्ट हे कसं असलं पाहिजे. जस्टिस छागला म्हणून भारताचे न्यायाधीश होऊन गेले. जस्टिस छागला, भारत पाकिस्तान एक होतं त्यावेळेस ते होते. ते मुंबईत वकील म्हणून नुकतेच उमेदीची तरुणपणातली वकिली करायला जेव्हा आले तेव्हा ते एका सिनियरकडे ज्युनियर म्हणून राहिले. ज्युनियर म्हणजे सुरुवातीच्या काळात उमेदवारी करायला राहिले. आता आपण नाही का प्रमोद महाराजाकडे कीर्तन शिकायला राहिलो आहे तसं ते राहिले. आणि ते एक दिवशी एका कामातल्या वाचन करून नोट्स काढत होते. नोट्स लिहून ठेवत होते. कच्चं टिपण एवढ्या हातभर कागदावर, मोठ्या कागदावर काय असेल ते लिहून ठेवत होते. त्यांचे जे वरिष्ठ वकील होते ज्यांच्याकडे ते शिकत होते त्यांनी त्यांना पाहिलं. असं काय करतोयस? अमक्या अमक्या मॅटरमध्ये मी वाचतोय. आणि ते काय करतोय? ते टिपण करतोय. ते आले आणि त्यांनी कागद घेतला आणि फाडून टाकून दिला. असं टिपण घेतलं आणि टिपण हरवलं की कोर्टापुढे उभारता येत नाही. हे टिपण डोक्यात ठेवायचं, कागदावर ठेवायची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं. जस्टिस छागलाने आपल्या चरित्रात ही कथा लिहून गोष्ट लिहून ठेवली तरुणपणाची. तिथं बसून पुढच्या आयुष्यात टिपण डोक्यात ठेवायचं, कागदावर ठेवायचं नाही, हा त्यांचा भाव सुरू झाला. आपला विषय टिपण डोक्यात ठेवायचा आहे तो इथं कुठं भैरजी नाईक हेरगिरी करतोय. ते टिपण डोक्यात ठेवतोय. रस्ता कोणचा आहे, चौक कसे आहेत, कुठल्या चौकातून कुणीकडे जायचं आहे, सगळं काही त्याच्या कॉम्प्युटरमध्ये. सुपर ब्रेन, सुपर कॉम्प्युटर या अर्थाने तो वापरतोय. अफलातून असे लोक विरळ असतात. तेच जगासाठी काही विशिष्ट कामगिरी करू शकतात. आता विद्यमानमध्ये तसे लोक आहेत. अजित डोवाल आपल्याला नाव माहिती आहे, अजून किती आहेत माहीत नाही. आहेत भारतात अशी, अजूनही आहेत. बारीक सारीक गोष्टीचं तो आपल्या मेंदूत साठवण करीत होता. गडगंच, धनाढ्य, श्रीमंताच्या मानगुट्या कशा पकडता येतील सगळ्या गोष्टी मनात तो योजित होता. भैरजी नाईक. यावेळी सुरतेत 1000 घोडेस्वार होते. वास्तविक 5000 स्वाराची व्यवस्था सुरतेत होती. 5000 लष्कर सुरतेच्या संरक्षणासाठी ठेवलं होतं मोगलांनी. महाराजांची कल्पना तशीच होती, कारण महाराजांना ती बातमी आहे 5000चा खर्च या सुरतेला, 5000 लष्करासाठीची व्यवस्था मोगलातून चालते. मग प्रत्यक्षात 1000च लोक आहेत. मग बाकीचे 4000 कुठे गेले? कुठे गेले म्हणजे सुरतेच्या सुभेदाराच्या पोटात गेले. म्हणजे तो सरकारातून खर्च घेत होता 5000चा आणि प्रत्यक्ष लष्कर बाळगत होता 1000. 4000चे पैसे तो आपणच खात होता. सुरतेचे सुभेदार साहेब 5000 फौजेचा तनखा मिळवत आणि 1000 फौज ठेवत, बाकीचा तनखा पोटात घालत. म्हणजे भ्रष्टाचार. लक्षात येते ना, मोगली भ्रष्टाचार. या देशाला भ्रष्टाचाराची कीड मोगलांमुळे लागली आणि ती वाढली. सुभेदार साहेब मोठे हुशार होते. त्याने असा विचार केला की सुरतेच्या दिशेला एका दिशेला अथांग समुद्र आहे आणि दुसऱ्या दिशेला तीनही दिशांनी शेकडो कोस मोगली राज्य आहे, आपलंच राज्य आहे. मग सुरतेकडे कोण बघतो? कोण वाकड्या नजरेनं बघतो सुरतेत? ते पहा, शिवाजी पाहतो. सुरतेकडे कोण पाहतो? शिवाजी राजा पाहतो. त्याचा तिसरा डोळा आत्ताच सुरतेत फिरतोय. सुरतेचे तट बुरुज बळकट आहेत. किल्ल्याला स्वतंत्र किल्लेदार आहे, पण सुरतेचा अंमल या सुभेदाराच्या हातात आहे. सुभेदार अगदीच काफील, दिखाऊ, कर्तबगारी शून्य असा माणूस आहे. तो जसा त्याची फौज आधी मुळात 5000, 5तली काहीच नाही, 1000 ठेवली आहे. आणि मास्तेरी फौज याच्यासारखीच कर्तबगारी नसलेली, शून्य, नुसते नावाचे शिपाई. आपल्याकडे त्याला शेंदाड शिपाई म्हणतात, बरोबर आहे ना? नुसते बिनकामाचे शेंदाड शिपाई, नुसते उभे केलेले ठोकळे. आणि या सुभेदाराचं नाव होतं इनायत खान. सुरतेत लक्ष्मी राहत होती आणि हा तिचा सख्खा भाऊ होता. कळतंय का? नाही कळत, विस्तारून सांगतो. लक्ष्मीचा उगम कुठून झाला? समुद्र मंथन केलं, 14 रत्न बाहेर आली. त्यातून 14 रत्नातलं एक रत्न म्हणजे लक्ष्मी आहे. तिनं ज्याला कोणाला इच्छा होईल, आमच्याकडे स्त्री स्वातंत्र्य होतं, ज्याला कोणाला तिला इच्छा होईल त्याच्याशी तिने लग्न करावं.
देवदानवाने ठरवलं आणि तिने भगवान विष्णूच्या गळ्यात वरमाला घातली आणि त्याची पत्नी झाली. लक्ष्मी पत्नी झाली विष्णूची, पण ही कुठून जन्माला आली? समुद्रातून. आणि 14 रत्नही समुद्रातून जन्माला आले, त्यातले बाकीचे सगळे सांगत नाही. दुसरं रत्न आहे शंख. हा सुरतेचा सुभेदार, लक्ष्मी राहते, तिचा भाऊ आहे, शंख आहे. आता लक्षात आलं का नाही? शंख म्हणजे नुसता शंख. ढ मठ्ठ मूर्ख आळशी माणसाला शंख म्हणतात आपल्याकडं. हा त्यातला आहे. महाराजांच्या डोळ्याला जे दिसत होतं ते अगदी फायद्याचं होतं. श्रीमंत लोक, त्यांची वाडे, दुकाने, कोठारे किल्ल्याच्या बाहेर शहरात होती. म्हणजे महाराजांच्या दृष्टीने सोयीच होतं. किल्ल्याला जो कोट आहे त्याच्या आत माणसं वेगळी आहेत, किल्ल्याच्या बाहेर जिथं वखारी आहेत तिथं यांची सगळी वाडे आहेत. म्हणजे आपल्याला सोपं आहे. सुभेदारापाशी 3 तोफा होत्या, पण त्या होत्या किल्ल्याच्या तटावर. समुद्रकिनाऱ्याचे 2 भाग होते. एक होतं सुरतेचं जंगी बंदर आणि दुसरं होतं नदी पलीकडचं स्वालीची गोदी. सुरतेच्या बंदरात इनायत खानाचे आणि दुसऱ्या कोणाचेही लढाऊ गलबत नव्हते. म्हणजे हे सगळ्या दृष्टीने आपल्याला सोयीचं आहे. याचा विचार शिवाजी महाराज करतात. आणि पुढं अजून सुरत कशी आहे आणि शिवाजी महाराज आता काय करतात त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. उद्याच्याला पुन्हा 8:30 बरं का. म्हणजे आता संजू महाराज येऊन सांगून गेलेत. म्हणजे राजू महाराजांची त्यांची चर्चा झाली. 7:30 ते 8:30 ते पाठ घेतील. नंतर इथला पाठ होईल आपला. नाश्ता आधी होईल थोडक्यात. चालेल. ते बंद कर, बंद कर. त्याचं एंड बटन दाबा. जय हरी जय हरी.